हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. वाजून गेलेत 8:45 आणि 9:30 पर्यंत आपल्याला सगळं आवरायचं, सगळं म्हणजे जेवण करायचंय. ऑलरेडी मी एक गोष्ट करून ठेवली, ती म्हणजे की बॅग पॅक. दोघही बॅग आपल्या पॅक झाल्यात आणि त्याचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे, त्याचा आधी मी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. हे घर, याची अवस्था बघून घ्या. ठीक आहे, मी आता हे सगळे बाहेरून कपडे आवरून ठेवून दिलंय. हे जी बेडशीट ही खाली जाऊन पडलेली, तिला पण घेऊन आलोय म्हणून सुकायला ठेवली. हे असं आहे. हे घर बघा किती सुनं दिसतंय. हा रूम आपला एकदम असा एम्प्टी पूर्ण घर असं खाली वाटतं. बिलकुल मला असं करमत नव्हतं 2 दिवसापासून. मला असं होतं की कधी आजचा दिवस येईल आणि कधी मी पण सुरतला जाईल असं झालं होतं. मला एक गोष्ट समजून गेली, आयुष्यात तुम्ही कितीही अब्जो खबजो कितीही रुपये कमवून घ्या, पण तुमच्या सोबत जर तुमचे लोक नाहीये, तुमची फॅमिली नाहीये, तुमचा पैसा काही कामाचं नाहीये. तुमचे लोक जर तुमच्या सोबत नाहीयेत ना, मग तुम्ही आय डोंट नो काय म्हणू, पण मी ते फील केलंय. आधी पण खूपदा फील केलंय. पण आता दादा वहिनी जसे गेले ना, मी त्यांना सोडून आलो घरी, त्याच्यानंतर मला असं भकासेल वाटत होतं ना. पूर्ण रूम असं शांत आणि खाली वाटत होता. आणि मी वाट बघत होतो कधी 2 दिवस जातील, कधी मी सुरतला जाईल. आणि सगळ्यात मोठं रिझन म्हणजे की स्नोईचा बर्थडे येतोय 2 ऑक्टोबरला, त्याच्यासाठी पण चाललोय. आणि अजून एक सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा पण मी जातो, तुम्ही बघितलं असेल एवढ्या ब्लॉग्समध्ये, पूर्ण फॅमिली सोबत नसते. दादा वहिनी इकडे असतात, मी तिकडे असतो, किंवा आई बाबा जेव्हा इकडे येतात तेव्हा गुड्डू दादा रिंकू वहिनी नसतात. पण आता पहिल्यांदा असं होणार आहे, स्नोईचा बर्थडे जेव्हा मी सेलिब्रेट करू, पूर्ण महाजन फॅमिली असणार आहे, सिंगल व्यक्ती सुद्धा मिसिंग नसणार आहे. सो येस, आय एम सुपर एक्सायटेड, आय एम सुपर हॅपी. आणि पोरगा असू दे, पोरगी असू दे, लहान बाळ असू दे, मोठं असू दे, कोणी असू दे, हा ब्लॉग जो बघत असेल, परत एकदा सांगतो, फॅमिली इज इम्पॉर्टंट. फॅमिली इज एव्हरीथिंग. इम्पॉर्टंट नाही, फॅमिली शिवाय या जगात काहीच नाही, मी असं म्हणेल डंके की चोट पर. चलो, मस्त जेवणात ताईने खिचडी बनवली, खिचडी खाऊन घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपल्याला निवांत निघता येईल. चलो निघूयात. बस ऑन टाइम आहे. ड्रायव्हरचा फोन येऊन गेलाय मला. मी रिक्षा पण बुक करून घेतली, 5 मिनिटात तो खाली होऊन जाईल. बॅग वगैरे रेडीत आपल्या. आणि माझी खिचडी जी ताईने बनवलेली थोडी उरलेली आहे, मी त्याला एका याच्यात प्लेटमध्ये भरून घेतलंय. खाली वॉचमॅन आपले असेल त्यांना देऊन देऊ, वेस्ट नको व्हायला, नाही तर चांगली एकदम टेस्टी खिचडी ती फेकून नको द्यायला, म्हणून मी त्यांना देऊन देईल. ठीक आहे, चलो निघूयात आता. लाईट बंद, पंखा बंद. हा एक लाईट बंद नाही, लाईट बंद करायचा आधी चाबी घेऊ द्या आणि मग लाईट बंद. आपली रिक्षा पण येऊन गेली. चलो, आणि आपल्या काकांना खिचडी बी देऊन दिली मी. भारी ठिकाणी थांबलो. आय थिंक हे नवीन काहीतरी ओपन झालंय. पहिल्यांदा इथं बस थांबली, म्हणजे प्रत्येक वेळेस एकतर थांबत नाही मॅक्झिमम टाईमला, पण आता थांबली आहे. तेव्हा इथं थांबली इथे. आणि ही आपली समोर बस. बघा आपली बस जस्ट आता गेली. का पोहोचलो आपण सुरतला. 5 मिनिटात मयूर येऊन जाईल. मयूर घ्यायला येतोय. आणि किती वाजले आता? अरे माझी वॉच बंद झाली. 8, 8:15 काहीतरी झाले. टायमावर पोहोचलो आपण. घरी जाऊयात. घरच्यांना सांगितलं नाही, सरप्राईज द्यायचा काही प्लॅन नाही, बट त्यांची रिॲक्शन कॅप्चर करून घेऊ. चांगलं रिॲक्शन आलं तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल. पण येस, मस्त झाला प्रवास. मयूर भाई इन द हाऊस. पप्पा इथेच आहे, ऑफिसला जाता आहे. हा तुला नाटक येणार आपल्याला चाललंय. बाबा विचार एकदम किती प्युअर रिॲक्शन. मी 20-30 सेकंद झाले बसलोय मी. आता बघेल तेव्हा बघेल, आता बघेल तेव्हा बघेल. इथं उभा होतो मी. गोलू शेट इन द हाऊस. जोनी.
अचानक घेऊन जातो ना. हे बघा माझे दोघं गोलू मोलू. गोलीची आंघोळ झाली, शोनीची आंघोळ झाली आणि मस्त खेळताय सध्या. मला असे इन्स्ट्रक्शन भेटलेत किंवा अशी इन्फॉर्मेशन भेटली. वाव, पाय छान छान आहे, तुझी चप्पल बी छान छान आहे, एरोप्लेन बी छान छान आहे. हे दोघंही डाकू आहेत. या दोघांना एकच गोष्ट हवी असते. हे जे दिसतंय ना, हे मशीन आपलं बबलवालं, ते बघितलं असेल. हे दोघांना पाहिजे. सो मी हे ते इथं वरती ठेवून दिलंय. खाऊन जाऊ का दोघांना? खाऊन जाऊ. थोडं थोडं खातो. हा, थोडं थोडं खाऊन घेऊ. थोडंसं ना. तुला तुला नाही ना, मी खाऊन घेतो. हा, थोडंसं. हागी हागी. वन टू हागी. ही कोण आहे? तू शिया माझ्या नाही. तू ही कोण आहे? शोनी आहे. हा कोण आहे? गोलू. गोल्या. कोण आहे तू? हे गोल्या. अंकल ड्युटी ऑन. गोलूला शाळेत सोडून येऊ. त्यांना 1-2 तास जरा शांतता पाहिजे. हा डाकू आणि शोनी हे दोघं जर सोबत राहिले मग काही खरं नाही. स्कूलला जायचं चलो. गोलूला स्कूलला सोडून येऊ. स्नोई पण येते म्हटलं, चला स्नोईला आपण घेऊन जाऊ. आज स्नोही दीदी पहिल्यांदा गोलूची स्कूल बघणार आहे. शोनी, गोलू दादाची स्कूल आहे ही. शोनी, गोलू दादाची स्कूल आहे. गोलू दादाला बाय करून दे. बाय करून दे. गोलू दादाला बाय करून दे. जाय ना वरला घेऊन दिले. हा, चल वरती जाऊ आपण. चल वरती. गोलू घेऊन जा, दीदीला घेऊन जा. दीदीला घेऊन जा. हा, जा. हात पकड घेऊन जा. जा ना वरती दादा सोबत. काय? तू बॅग नाही घातली. सोनी, गोलू दादाचे फ्रेंड्स बघ. तू जाते नाही? गोलू दादाला बाय करून दे. बाय. चलायचं. गोलू जा ना बेटा, मी येईल घ्यायला परत. अरे यार, गोलू सोडायला झाला. काय करू आता? थोडा वेळ बसता बेटा, थोडा वेळ. हा, बघा ती. तू बॅग ठेवू नको ना. गोलू दादाला जायचं नाही. तू थोडा वेळ बस. मी सोनीला घरी सोडून येतो. मी परत घ्यायला येईल तुला. जा ना. सोनी, तू बसते दादासोबत? बसते. पण आज अंकल स्नोई सगळे आहेत म्हणून थोडा रडतोय. पण ठीक आहे, 1 तासाने परत येऊन जाऊ. त्याला 1 वाजून गेला दुपारचा आणि जेवणामध्ये वन अँड ओनली खानदेशी खिचडी. आणि खरंच आहे, यांनी प्रूव्ह करून दिलंय. याला स्कूलला सोडलं तेवढंच बरं होतं. शांत होतं घर. आता हे बघा, ती रडतीये. 4:30 आणि आल्यानंतर मस्त झोपलेलो. मस्त झोप झाली. आता जिग्नेश आणि मी, आम्ही दोघंही का जायला आपले कपडा लेवा म्हणजे की संध्याकाळी गरबा खेळायला जायचं. आपला मोठा इव्हेंट आहे. तुम्हाला माहिती असेल, गुजरातमध्ये जिथं पण जा तिथं मोठे इव्हेंट्स असतात. त्यासाठी प्रॉपर कपडे पाहिजेत. हे लोक तर खूप मजा करतात मागचे 6-7 दिवसापासून. आता मी आलो, माझा पहिला दिवस आहे. म्हटलं चला काहीतरी बेसिक तरी ॲटलिस्ट, नाही एकदम हाय लेवलचं, आपण बेसिक कपडे घेऊन येऊ जे गरब्यासाठी लागतात तिथं. बघा, एवढा सामान घेतलाय. बापरे बापरे. आणि अजून सापा वगैरे राहिलंय. चल ना, हात दे. चल हे अंकलच्या हात पकड. अंकलच्या हात पकड. अवतार बघा, आमचा फिरून अवतार आमचा खराब झाला. आणि आता वाजून गेले 8. मम्मी जेवण करते. मम्मीचा जेवणाचा टाइम होऊन गेलाय. पोरं इथं खेळतायत. दादा, वहिनी, बाबा शॉपिंग करायला गेलेत, अजून आलेले नाहीत. आणि आम्ही जे आजच्या प्रोग्रामसाठी, आजच्या गरब्यासाठी जे आपण घेऊन आलेलो, तुम्ही बघितलं असेल सगळं, ते आता आम्ही असं ठरवतोय की काही लोकांनी खूप जास्त काय घेतलेलं ना, तर पावसामुळे आमचा प्लॅन कॅन्सल होऊ शकतो. खूप जास्त जोराचा पाऊस पडलेला मगाशी, तुम्हाला दाखवतो ते पण. आणि सगळं असं विचार करता की नॉर्मल कुर्ता घालून जाऊयात आणि त्याच्यावरनं फक्त जॅकेट घालू, जे मी घेतलंय.
सो आता तिकडे जाऊन समजेल आपल्याला काय काय करायचं आहे ते. आणि अजून पण पाऊस येतो इथं बघा, अजून पण पाऊस चालू आहे. इथं यायचं आपल्याला गरबा खेळायला. आमच्या एरियातला सगळ्यात मोठा गरबा इथं होतोय, पण आता पावसामुळं खूप सारे प्रॉब्लेम येणार आहेत फॉर शुअर. झालो आपण अर्धा रेडी. अर्धा यासाठी म्हणतोय बिकॉज आपलं एक वरून जॅकेट आणि पगडी ते मित्राकडे आहे, ते घातल्यावर मग पूर्ण रेडी होऊ. हे बघा असं काहीतरी आपला परत आहे कुर्ता आहे जो तुम्ही बघून घेतला असेल कुठंतरी मागच्या पूजेचा ब्लॉगमध्ये, तोच आपण वेअर करून घेतला. आणि आम्ही इथं असतानाच घेतलेला, गुजरातमध्ये असताना. बट असो हे बघा, कानातली बाळी पण घालून घेतली. मला माहिती नाही कशी दिसते, कमेंट करून नक्की सांगू शकतात तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही किती वाजायला चाललो आहे? 10:15. रात्रीचे 10:15 वाजून गेलेत आणि आम्ही अजून निघालो नाही घरून. 11 वाजेपर्यंत मे बी मला असं वाटतं तिथं पोहोचू. आणि मग आय डोंट नो नंतर किती वाजेपर्यंत चालेल, पण इथं सगळ्या ठिकाणी तुम्ही जाल तर उशिरात जावं लागतं. 10-11 आरामात तेव्हा निघा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर गरबा खेळता येतील. आणि घरातली अपडेट म्हणजे हा टाईमपास चालू आहे. परी दिदीचा अभ्यास चालू आहे, आज एकदम जोरात अभ्यास सुरू आहे तिचा. गुड्डू दादा आहे, बाकी त्यांची कामं चालू आहेत. आणि पप्पा आराम करतात, पप्पा झोपले, पप्पा लवकर झोपले. आणि बघा ही पण जागी. हॅलो ब्लॉगिंग. हॅलो हाय शोनी, हाय शोनी. हे दोघं एकत्र आले म्हणजे काही खरं नाही. हे बघा गरबा खेळून झालाय. आता वाजून गेलाय 1:15. अजूनही 2:30 वाजेपर्यंत चालेल, पण आम्ही आता दुसरीकडे चाललो. सगळ्यांना भूक लागली म्हणून. आज गरब्याला यायचा सगळ्यात मोठा फायदा आणि ॲडव्हान्टेज म्हणजे मी गरबा शिकून गेलोय. आता कुठं पण गरबा खेळायला गेलो ना, ॲडव्हान्स लेवलचा गरबा आरामात खेळू शकतो मी. वाव, मजा येऊन गेली. आणि हे जो अवतार होता याच्यात फोटोज, व्हिडिओज आणि गरबा खेळतानाचे व्हिडिओज पण खूप भारी आलेत. खरंच मनापासून नाचलोय खूप दिवसानंतर आणि मजा येऊन गेली. आता चला आम्ही सगळे चाललो. बघा अख्खी गँग मागे उभी. आम्ही सगळे आता खायला जाऊ. खाऊन मग त्याच्यानंतर बघू काय प्लॅन आहेत. पण आज नाईट आउट असणार आहे फॉर शुअर. 4, 4:30, 5 किती वाजू शकतात. अजून हे 2:30-3 पर्यंत चालेल, पण त्याचा आधीच आम्ही इथून गायब होतोय. ठीक आहे. वाव, मजा येऊन गेली. प्लीज कमेंट करून नक्की जा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. जय अंबे. आम्ही घरी येऊन गेलो खाऊन पिऊन. आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप जास्त गरबा खेळलो म्हणून माझं बॉडी पेन होतं आणि डोकं खूप जास्त दुखतंय. येऊन गेलो घरी. ह्या व्हिडिओला आपण इथं संपवूयात. भेटूयात आता पुढच्या ब्लॉग्समध्ये, कारण की पुढचे ब्लॉग्स पण खूप भारी असणार आहेत. स्नोईचा बर्थडे आणि खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत त्याच्यात. स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. याच्यात सरप्राईजेस, ट्रॅव्हलिंग, गरबा सगळ्याच गोष्टी बघायला भेटल्या असेल तुम्हाला. नवीन असाल सबस्क्राईब करून द्या, एक चांगली कमेंट सोडून द्या आणि व्हिडिओ लाईक करून द्या. ठीक आहे. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर. काय सांगते तू? काय कोणाला आणलं नाही? कोणाला?